नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. देवेंद्र फडणवीस हे पुण्यामध्ये सध्या तळ ठोकून आहेत. मुरलीधर मोहोळांसाठी फडणवीसांनी रणनीती आखली आणि भाजपच्या कोर कमिटीची पुण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत बैठक पार पडली. हेमंत करकरे यांच्या विरोधात केलेलं वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना चांगलंच भोवणार आहे. वडेट्टीवार यांच्या विरोधात सीताबर्डी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झालाय. भाजपच्या विधी सेलनं ही तक्रार नोंदवली. बीडमधील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणेंच्या प्रचारासाठी शरद पवार यांची विजयी संकल्प सभा होणार आहे. नेते आमच्या सोबत नसले तरी शरद पवारांच्या विचारांचे लोक आणि कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत असं म्हणत संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला. हेमंत खडसेंच्या प्रचारासाठी महायुतीतील सर्व घटक पक्ष एकवटले आहेत. नाशिकमध्ये होणाऱ्या सभेत अमित ठाकरे, छगन भुजबळ गोडसेंसाठी मैदानात उतरलेत आणि यावेळी बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं. जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. यावेळी रावेर लोकसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आणि त्यामुळे अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवार करतायत. दिंडोरीचे उमेदवार भास्कर भगरे आणि इतर नेत्यांसोबत नरहरी झिरवळ यांचा फोटो व्हायरल झाला होता आणि अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करण्यात आलेत आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार सुरू असलेल्या गावात पूजेसाठी बोलावल्यानं मी तिथे गेलो असं म्हणत नरहरी झिरवळ यांनी स्पष्टीकरण दिलं. बीडच्या कुटेवाडी इथल्या महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत बोलताना बजरंग सोनावणेंनी मुंडे बंधू भगिनींवरती टीका केली. ज्या मतदारांनी निवडून दिलं त्यांची भाजपच्या खासदारांना 10 वर्षात भेटही घेतली नाही, साधी विचारपूसही केली नाही, पण निवडणूक आली की भावनेकडे जातीपातीचं राजकारण करतात असं सोनावणे म्हणाले. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात धडक कारवाई सुरू आहे. सुकमा जिल्ह्यामध्ये झालेल्या चकमकीत 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय. या कारवाईत तब्बल 1200 जवानांनी सहभाग घेतला होता. गोंदिया जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे 277 हेक्टरवरील पिकाचं नुकसान झालंय. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनानं 77,76,000 रुपयांच्या निधीची मागणी केली. पुण्यातील एनडीए परिसरात पुलाच्या बांधकामासाठी खोदकाम करताना हँड ग्रेनेड बॉम्ब आढळल्यानं खळबळ माजली. बीडीडीएस पथकानं जवळच्या जंगलात स्फोटकाच्या साह्यानं बॉम्ब निकामी केला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सातारा परिसरामध्ये मध्यरात्री अज्ञातानं 4 ते 5 कार जाळल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरातील वाहनधारकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. मुसळधार पावसामुळे बद्रीनाथ ऋषिकेश महामार्ग सिरोबाकड जवळ बंद करण्यात आलाय आणि त्यामुळे बद्रीनाथ आणि केदारनाथला जाणाऱ्या प्रवाशांना श्रीकोट, श्रीनगर आणि कालियासोद इथे थांबवण्यात आलंय. दिल्ली आणि लगतच्या परिसरातील हवामानात शुक्रवारी संध्याकाळी बदल झाला. काही भागात धुळीचं वादळ आलं होतं आणि अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी देखील कोसळल्या. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल कोर्टानं दिलासा दिल्यानंतर केजरीवाल आज दिल्लीतल्या कॅनॉट प्लेस परिसरामध्ये हनुमानाचं दर्शन घेणार आहेत. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिराबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार आहेत आणि त्यामुळे शेवटच्या दिवशी राज्यात दिग्गजांच्या सभा पार पडणार आहेत. यावेळी जालना, छत्रपती संभाजीनगर, शिरूर, अहमदनगर, मावळ, पुणे, जळगाव, नंदुरबार आणि बीडमध्ये प्रचार सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी नंदुरबार दौऱ्यावरती आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवींच्या प्रचारार्थ प्रियांका गांधी सभा घेणार आहेत. उद्धव ठाकरे आज पालघर जिल्हा दौऱ्यावरती आहेत. यावेळी ते विविध शिष्टमंडळ, वाढवण बंदर संघर्ष समितीसोबतच विरोध करणाऱ्या विविध संघटना आणि मुस्लिम संघटनांची भेट घेणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अहमदनगर दौऱ्यावरती आहेत आणि महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी श्रीगोंदा शहरात गडकरींची जाहीर सभा होणार आहे. बीडचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्या प्रचारासाठी शरद पवार स्वतः मैदानात उतरणार आहेत. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती दुपारी सभेचं आयोजन करण्यात आले आणि यावेळी शरद पवार मुंडे भावंडांवरती काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. बीडच्या महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी महायुतीतील दिग्गज नेते मैदानात उतरणार आहेत. परळी शहरामध्ये उदयनराजे, धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं. बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं परळी शहरामध्ये धनंजय मुंडेंची सभा पार पडली आणि सभा सुरू असताना अचानक अवकाळी पावसानं हजेरी लावली. यावेळी पावसात भिजत धनंजय मुंडे यांनी सभा घेतली. तर माझ्या बहिणीला माझ्यापेक्षा जास्त मताधिक्यानं जिंकून द्या असं आवाहन त्यांनी जनतेला केलं.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मनसे नेते अमित ठाकरे मैदानात उतरलेत. अमित ठाकरे नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात रात्री उशिरापर्यंत भाजपचं बैठक सत्र सुरू होतं. देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत कोर कमिटीची बैठक पार पडली. यावेळी निवडणूक प्रचारासाठी भाजपनं कंबर कसली आहे. काँग्रेससोबत जाऊन कोणत्याही आशा पूर्ण होणार नाहीत, त्यामुळे पूर्वी तुम्ही एकत्र होतात तसंच पुन्हा एकत्र या, इतक्याच भावना मोदीजींनी व्यक्त केल्या. त्यामुळे मोदी साहेबांचं उदार व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळालं, असं वक्तव्य अनिल पाटील यांनी केलं. कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालाय. यावेळी मनसे, भाजप, शिवसेनेसोबत सर्व महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते आणि यावेळी दिबा पाटील यांच्या मुलानं अतुल पाटील यांनी श्रीकांत शिंदेंना मतदान करण्याचं आवाहन केलं. अमरावतीच्या खासदार आणि भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात हैदराबादेत गुन्हा दाखल करण्यात आला. राणांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. मावळ लोकसभेसाठी उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला. यावेळी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी तळेगाव दाभाडे येथे प्रचार रॅली काढली. या रॅलीत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे, मावळचे आमदार सुनील शेळके उपस्थित होते. अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळाल्यानंतर ते निवडणुकीच्या प्रचारात उतरण्याची शक्यता आहे. यावेळी केजरीवाल महाराष्ट्रात प्रचारासाठी आले तर त्यांचं स्वागतच करू असं, आणि त्यांनी दिल्लीत चांगली कामं केली असं म्हणत राजू पाटलांनी त्यांचं कौतुक केलं. मात्र त्यांच्या प्रचारामुळे निवडणुकांमध्ये फरक पडणार नाही असं वक्तव्यही त्यांनी केलं. राज ठाकरेंनी शरद पवारांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. 1999 साली राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर राज्यात जातीयतेचं राजकारण सुरू झालं, पण राष्ट्रवादीतील अजित पवार या माणसानं कधी जातीचं राजकारण केलं नाही. शरद पवारांसोबत राहूनही त्यांनी जातीचं राजकारण केलं नाही असं कौतुक राज ठाकरेंनी केलं. काँग्रेससाठी जर मशिदीतून फतवे निघत असतील तर मतदान करा म्हणून मशिदींमधले मौलवी फतवे काढत असतील तर हिंदू म्हणून मी तुम्हाला सांगतो, मुरलीधर मोहोळ आणि शिंदे अजित पवारांच्या उमेदवारांना मतदान करा असे आदेश राज ठाकरेंनी दिलेत. तर काँग्रेसला गेल्या 10 वर्षात डोकं वर काढता आलं नसल्याची टीका त्यांनी केली. राज्यामध्ये वाढत्या तापमानामुळे दिवसेंदिवस उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होतीये. 2 महिन्यांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 200 पार गेली असून नाशिक, बुलढाणा, जालना आणि धुळे जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. परभणीच्या जिंतूरमध्ये तीव्र पाणी संकट निर्माण झाले. कौसडी इथे पाणी टंचाईनं हैराण झालेल्या नागरिकांना पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत. 500 लिटर पाण्यासाठी 300 रुपये देण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. यवतमाळ जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलंय. आतापर्यंत 8,500 हेक्टरवरील कापूस, सोयाबीन, तूर, भाजीपाला पिकाचं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. पाचोरा तालुक्यातील बाळद परिसरातील जलपातळी खालावली आणि त्यामुळे केळीचं पीक धोक्यात आलंय. धरण बांधल्यानंतर पाझर तलाव भरला नसल्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. चांदवड आणि कळवण तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसानं झोडपून काढलं. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेकडो क्विंटल कांदा खराब झाला तर वीज पडून बैलांचा मृत्यू झाला. हापूस हंगामाच्या अंतिम टप्प्यात पावसाचं सावट पाहायला मिळतं आणि हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवल्यानं बागायतदारांची चिंता वाढली. त्यामुळे पाऊस पडल्यास उरल्या पिकांचं देखील नुकसान होईल. केळीऐवजी हंगामी फळांना मागणी असल्यामुळे केळीच्या दरात घसरण झाली आणि महिनाभरात केळीच्या दरात 600 रुपयांची घसरण झाल्यानं केळीचे दर 1150 ते 1300 रुपयांवरती पोहोचलेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात चढउतार सुरू आहे तर बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक स्थिर आहे. राज्यातील बाजार समित्यांमध्ये कापसाला प्रति क्विंटल 7,100 ते 7,500 रुपये इतका भाव मिळतोय. देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात किंचित घट झाली आहे. सोयाबीनला प्रति क्विंटल 4,200 ते 4,500 रुपयांचा भाव मिळतोय. बाजारातली ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी वर्तवलाय. तुरीच्या भावात काहीसे चढउतार दिसून येत आहेत आणि देशातील बाजारांमध्ये तुरीला प्रति क्विंटल 10,000 ते 10,800 रुपये इतका भाव मिळतोय. तुरीच्या भावातली ही तेजी कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी वर्तवलाय. मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरती अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करण्यासाठी उद्या रविवारी मेगा ब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी इथून सुटणाऱ्या आणि सीएसएमटी इथे जाणाऱ्या अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान धीम्या मार्गावरून वळवण्यात येणार आहेत. वंदे भारत एक्सप्रेस लवकरच मुंबई ते कोल्हापूर दरम्यान धावणार आहे. यासाठी रेल्वेचं नियोजन सुरू आहे. त्यामुळे मुंबई ते कोल्हापूर दरम्यानच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ऐन सुट्ट्यांच्या हंगामात एअर इंडिया एक्सप्रेसची 175हून अधिक विमान उड्डाणं रद्द झाली आहेत. त्यामुळे अन्य विमान कंपन्यांनी अतिरिक्त विमान फेऱ्या सुरू केल्या आहेत. पण मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यामुळे विमान तिकिटांच्या किमतीत 20% वाढ झाली आहे.
येत्या जून महिन्यापासून एअर इंडिया कंपनीकडून मुंबई ते जम्मू आणि श्रीनगरसाठी थेट विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. गुरुवार आणि शनिवार वगळता आठवड्यातून 5 दिवस हे विमान उड्डाण सुरू असणार आहे. 15 जून पासून ही विमानसेवा सुरू होईल. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी करण्यात आली. 1 ते 10 मे या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरातील मुंबई सेंट्रल, वडाळा, अंधेरी आणि बोरिवली या 4 आरटीओमधून तब्बल 5,861 वाहनांची नोंदणी झाली. यात 3,800 दुचाकी आणि 2,061 चारचाकींचा समावेश आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर घरांची चौकशी, नोंदणी, घरांचा ताबा, गृहप्रवेश अशा सर्व व्यवहारांना तेजी आल्याचं पाहायला मिळालं. मे महिन्याच्या केवळ पहिल्या 10 दिवसात मुंबईमध्ये 3,000हून अधिक घरांची विक्री झाली आहे. वर्षानुवर्ष कर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना जप्तीची नोटीस दिलेल्या मालमत्तेवरती महानगरपालिका तरतुदीनुसार कलम 205 नुसार जप्ती आणि अटकावणी करावी. मालमत्ता कराची वसुली न झाल्यास जप्त केलेल्या वस्तूंचा जाहीर लिलाव करण्याच्या प्रक्रियेला वेग द्यावा. त्यानंतर मालमत्तेची लिलावाद्वारे विक्री करण्याची कार्यवाही सुरू करावी असे आदेश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेत. बीड जिल्ह्यातील लोंबकळणाऱ्या तारा आणि उघड्या रोहित्रांमुळे दुर्घटनेची शक्यता आहे. त्यामुळे महावितरणनं विजेची देखभाल दुरुस्तीची कामं मान्सून आधीच पूर्ण करावी अशी मागणी नागरिक करत आहेत. मावळमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज आहे. यावेळी ग्रामीण पोलिसांनी कारला, एकविरा, वाकसाई आणि लोणावळा परिसरात रूट मार्च काढला. यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. वर्धा रेल्वे स्थानकावरती एका वृद्ध व्यक्तीला हार्ट अटॅक आला. जिल्हा सामान्य रुग्णालयात 3 रुग्णवाहिका असूनही घटनास्थळी त्या न पाठवल्यामुळे त्या व्यक्तीचा जागीच तडफडून मृत्यू झाला. त्यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. बीडच्या आष्टी तालुक्यातील पिंपरी गावामध्ये नाथांच्या यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांची पारंपरिक पद्धतीने एकत्रित मिरवणूक काढण्यात आली आणि यावेळी हजारो भाविकांनी पालखीचं दर्शन घेतलं. बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या भेंडवड येथील घट मांडणीचं भाकीत वर्तवण्यात आलं. यंदा पीक पाणी चांगलं झालंय. पृथ्वीवर नैसर्गिक कोणतंही संकट नाही, मात्र देशावर आर्थिक संकट येईल असं भाकीत वर्तवण्यात आलंय. सोलापूरच्या नांदणी गावातील नागम्मा देवीची यात्रा उत्साहात संपन्न झाली. नवसाला पावणारी देवी अशी नागम्मा देवीची ओळख असून यात्रेनिमित्तानं हजारो भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊया. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.